तर फसवा-फसवीचा पहिल्याच दिवशी प्रकार झाला होता आणि त्यानंतर किती फसवणार होते म्हणजे रोज जवळ-जवळ 20,000 ते 25,000 कधी 30,000ची बिलं करायची. पेशंट तर म्हणजे शेवटच्या टप्प्यावर असेल होता म्हणजे. पण त्यांनी आम्हाला एक दाखवलं होतं चित्र निर्माण करून, की तुमचा पेशंट बरा होणार आहे आणि तो ह्यातनं पूर्ण बरा होणार आहे, याची खात्री दिली होती आणि त्यामुळे ना सर आम्ही कधीच मी तर हार मानली नव्हती. म्हणजे खरं तर ह्या पुस्तकात तुम्हाला तुम्ही जेवढं डीप वाचायला जाईल ना, तर तुम्हाला सगळंच कळेल, की किती अन्याय झाला ह्या डॉक्टरवर. माझा नवरा म्हणूनच नाही मी म्हणत आहे, तर एका डॉक्टरवर इतका म्हणजे मी जेव्हा पैशांची खूप गरज लागत होती, तेव्हा मी वरती त्यांचं एक ऑफिस असतं ना, ऑफिसला वरती जाऊन रिक्वेस्ट केली होती, अर्ज केला होता, की आम्हाला एग्रीम नावाचं एक हे मिळतं. आधीच आपल्याला एखादा मोठा आजार असेल, तर त्या पेशंटला एग्रीम नावाचं एक साधारण 2017 मार्च महिना होता. दुखले माझ्या नवऱ्याचे 2-3 दिवस आणि मग आम्ही मेडिसिन घेतलं. असं वाटलं, की छोटं काहीतरी असेल आणि ते दुखलं असेल. तर 2-3 दिवस काही कमी झालं नाही म्हणून आम्ही सोनोग्राफी केली. ते अतुल शेठ म्हणून चिपळूणमध्ये एक सुप्रसिद्ध सोनोग्राफी स्पेशालिस्ट आहेत. तर ते म्हणाले, की पॅन्क्रियाजवर थोडंसं एक ब्लॅक स्पॉट दिसतोय. एकदम छोटासा आहे. पण आपण रिस्क नको घ्यायला. आपण ह्याची पुढची तपासणी वगैरे करून हे करूया, की काय आहे, काय नाही. आणि त्याच ह्याला धरून आम्ही दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल पुणे इथं गेलो. कारण माझी बहीण पुण्यात राहत होती. आणि मग म्हटलं, की काही प्रॉब्लेम असेल तर आपल्याला एक आधार असावा म्हणून बहिणीच्या सहकार्यानं आपण तिथं हॉस्पिटलचं काही छोटं-मोठं असेल तर करून परत येऊ. आणि ह्याच अनुषंगाने आम्ही दीनानाथमध्ये गेलो. दीनानाथमध्ये गेल्यानंतर तिथे बऱ्याच टेस्ट इन्व्हेस्टिगेशन झाले आणि आम्हाला सांगितलं, की पॅन्क्रियाजवर छोटासा स्पॉट आहे. कदाचित तो हे असेल कॅन्सर असेल. पण पुढे जाऊन त्याचं मोठं काहीतरी भयानक रूप व्हायला नको म्हणून आपण ते छोटा आहे तोपर्यंत ते काढून टाकूया. आणि साधारण 4.5 लाख रुपये आम्हाला खर्च सांगितला आणि 200% खात्री दिली, की ह्या ऑपरेशनमध्ये काहीही तुमच्या मिस्टरांना होणार नाही. कारण मी पुस्तकात लिहिलंय ती इच्छामरण एक सत्यकथा, की आमचं प्रेम किती बॉन्ड होतं आणि किती ते हे होतं. तर मी परत-परत पाया पडून विचारत होती, की ह्या ऑपरेशनमध्ये माझ्या नवऱ्याला कसला धोका आहे का? किंवा पुढे जाऊन ह्याचे काही साइड इफेक्ट आहेत का? तर त्यांनी तेव्हा मला सांगितलं, की 200% खात्री दिली, जे तिथं स्पेशालिस्ट होते ह्या आजारावरचे, की ह्यात काहीच प्रॉब्लेम येणार नाही मॅडम तुम्हाला. हे 200% ऑपरेशन सक्सेस होणार. आणि 4.5 लाख रुपये तुम्हाला सांगायला मला हे होते, की एक जेव्हा नॉन करप्टेड अधिकारी असतो एखादा, तर त्याच्याकडे 4.5 लाख रुपये सुद्धा नव्हते. म्हणजे त्यावेळेस आमच्याकडे 4.5 लाख रुपये त्यांनी खर्च सांगितला, पण तो साधा 4.5 लाख रुपये सुद्धा नव्हता माझ्याकडं. तर मी एका मैत्रिणीकडनं 3 लाख रुपये उसने घेतले आणि एफ-डीमध्ये माझ्या 1.5 लाख रुपये होते. ते काढले आणि असे 4.5 लाख रुपये घेऊन आम्ही पुणे गाठलं, की पुढे जाऊन त्याचं मोठं काही रूपांतर होऊ नये आणि लवकर लगेच बरं व्हावं. म्हणजे प्रत्येकालाच वाटतं ना, आपला माणूस लगेच एखाद्या छोट्या आजारात छोटा आहे तोपर्यंतच आपण बरा करावा. तर त्या अनुषंगाने आम्ही पुण्यात गेलो आणि हे ऑपरेशन 1 एप्रिलला झालं. 4.5 लाख रुपये खर्च सांगितलेला आणि ऑपरेशन 1 एप्रिलला 8 तास चालणार होतं, पण ते जवळ-जवळ 12 ते 13 तास चाललं आणि त्यानंतर जेव्हा एवढ्या तास उशीर होतोय, तर मी प्रत्येक एक-एक 5-5 मिनिटाला जाऊन तिथं ज्या स्टाफ नर्स होत्या त्यांना विचारत होती, की आम्हाला 8 तासाचा कालावधी सांगितलेला, पण तास का वाढतायत? काही प्रॉब्लेम आहे का? काही क्रिटिकल काय झालंय का? तर आम्हाला ते फक्त आश्वासन देत होते, की खूप चांगलं चालू आहे आणि काही प्रॉब्लेम नाहीये. सगळं व्यवस्थित चालू आहे. त्यानंतर जेव्हा ते ज्यांनी ऑपरेशन केलं ते डॉक्टर जेव्हा बाहेर आले, तेव्हा मी आतमध्ये गेले आणि सरांना विचारलं त्या, की "सर एवढा का वेळ लागला ऑपरेशनसाठी?" तर ते म्हणाले, "काही नाही मॅडम, पॅन्क्रियास खूप बुळबुळीत होता. अगदी त्याचे टाके बसत नव्हते आणि ते टाके घालायला खूप वेळ झाला. टाके बसत नसल्यामुळे वेळ झाला." आणि हे कारण देऊन त्यांनी आम्हाला तिथं थोडंसं शांत केलं. झालं काय 3 दिवसानंतर माझ्या नवऱ्याला खूप ताप आला म्हणजे 105च्या वरती. आणि एकदम ऑक्सिजन लेव्हल कमी झाली. मग खरं तर दुसऱ्या दिवशी आम्हाला स्पेशल रूममध्ये ठेवलं होतं ऑपरेशन झाल्यानंतर आणि तिसऱ्या दिवशी लगेचच हा प्रॉब्लेम झाला आणि मग आम्हाला सांगण्यात आलं, की थोडंसं इन्फेक्शन आहे आतमध्ये आणि ते ठीक होईल. मग अजून 2-3 दिवस घेतले आणि एक 7-8 दिवसानं परत रिओपन केलं ऑपरेशन. ऑपरेशनमध्ये असतं ते जुळलं नव्हतं आणि त्यामुळं काय झालं होतं न जुळल्यामुळं ना ॲक्चुअली त्याच दिवशी खूप मोठं आतमध्ये इन्फेक्शन झालं होतं. पण आम्हाला त्याची काहीही कल्पना नाही. हे शेवटच्या दिवशी आम्हाला कळालं सगळं. तर त्यांनी ते 3 महिने आम्हाला लपवून ठेवलं होतं ॲक्चुअली, की तुमचे मिस्टर चांगले आहेत आणि व्यवस्थित होणार आहेत. आणि मी खोट्या आशेवर जगत होते. माझ्याकडे पैसे नव्हते. कारण 4.5 लाखाचं आणि माझं माहेरचं पण बॅकग्राऊंड काही असं स्ट्राँग नाहीये. आई-वडील नाहीयेत, भाऊ नाहीये, कोणच नव्हतं आणि मुलं 2 लहान असल्यामुळं पैशांचा बंदोबस्त करताना मला खूप त्यावेळी स्ट्रगल करायला लागत होतं. मी माझ्या वेगवेगळ्या मैत्रिणींकडनं रिक्वेस्ट करून पैसे घेत होते. कारण पैसे घेतल्याशिवाय पुढं मेडिकलचं औषध देत नव्हते ते लोकं दीनानाथमध्ये. आणि मग असं बऱ्याच जणांकडनं मी पैसे घेतले होते. माझी एक मानस कन्या आहे, तिच्याकडनं 3.5 लाख रुपये घेतले होते. माझी मदत म्हणजे मीच मागितली होती. आणि आम्ही असे पैसे भागवत होतो. एक आशा होती, की नवरा नक्की बरा होणार आहे. कारण त्यांनी तेवढी खात्री दिली होती आणि मला माझ्या नवऱ्याला काही करून वाचवायचं होतं. आणि नवऱ्याला जेव्हा माहीत झालं, की ऑपरेशन सक्सेस ते डॉक्टरच असल्यामुळे त्यांना कदाचित माहीत असेल, पण ते मला दाखवत नव्हते. कारण मी खूप भित्री होती आणि मी खूप पॉझिटिव्ह
आहे त्यांच्याबद्दल. आणि त्यांना वाटत होतं की हिलाच काहीतरी होईल म्हणून ते सगळं लपवत होते. ते एक स्ट्रॉंगली लढा देत होते, खूप अगदी जिगरीचा लढा देत होते. त्यांना पण जगायची खूप इच्छा होती, कारण त्यांना खूप जगायचं होतं, खूप पेशंटची सेवा करायची होती. त्यांना महाराष्ट्र शासनानं 2005ला जेव्हा विमल मुंदडा मॅडम आपल्या सरकारमध्ये होत्या, तेव्हा 2005चा आनंदीबाई जोशी पुरस्कार मिळालेला. इतकं त्यांचं काम खूप चांगलं होतं. 100% काम असणारा डॉक्टर रत्नागिरी जिल्ह्यात. शिवाय आमच्या पीएससीला नेहमी 200 ते 300 पेशंट दररोज असायचे. सकाळी ते 8ला जायचे, ते संध्याकाळी 10ला घरी यायचे. म्हणजे इतकी ती पेशंटची. आणि रात्रभर सुद्धा कधी कधी डिलिव्हरी असायच्या किंवा सिरियस पेशंट, तर 24 तास त्यांनी त्या कामाला, त्यांच्या जे एक ध्येय घेऊन ते आले होते. स्वतः खूप गरिबीतून शिकले होते. त्यांच्या पायात चप्पल नव्हती. शिकताना एकच ड्रेस होता. अशा गरीब परिस्थितीत तिथून आलेले असतानाही त्यांनी गरिबांची सेवा करण्याचं व्रत घेऊन एका खेड्यात राहायचं म्हणून ते इकडे आले होते. खरं तर आम्ही सांगलीचे आहोत, आम्हाला तिथे जवळपास कुठल्याही पीएससीला जॉब करायला मिळाला असता, पण त्यांना खेड्यात जाऊन, कारण खेड्यात लोकांना सोयी मिळत नाही, डॉक्टर अभावी खूप लोकांचे प्राण जातात. आणि हे त्यांनी बरेचदा बघितलं होतं, आणि म्हणून ते त्या सेवेसाठी इथं कोकणात अतिशय दुर्गम भागात येऊन राहिलो होतो आम्ही, जिथं आम्हाला 10x10ची खोली होती, जिथे दररोज साप रात्रीचे आमच्या घरातनं तुळवीवरून यायचे जायचे. कधी कधी ते इतके विषारी असायचे की जर तो साप चावला तर तिथेच त्या माणसाचा मृत्यू होऊ शकतो, इतके भयानक साप. पण तरी ते तिथं आम्हाला घेऊन राहिले. माझी दोन्ही मुलं आजारी असताना त्यांना बरेचदा दोनदा जवळजवळ त्यांना पीजी साठी, पोस्ट ग्रॅज्युएशन साठी ऍडमिशन मिळालेलं, पण त्यांना गरिबांची सेवा करायची होती. आणि ज्या दिवशी त्यांना पोस्ट ग्रॅज्युएशनचं पत्र आलं होतं, त्या दिवशी तिथले आम्ही राजापूर तालुक्यात ओणी गावात राहत होतो, तिथल्या ओणीतल्या सगळ्या लोकांनी येऊन हातापाया पडले. तर तुम्ही जाऊ नका, तुमच्यावर आमचा खूप हे आहे, विश्वास आहे, जीव आहे, तुम्ही इथेच राहा, आमची सेवा करा. आणि त्यांनी ते आलेलं दोनदा पोस्ट ग्रॅज्युएशनचं, म्हणजे एकदा मेडिसिन साठी मिळालं होतं आणि एकदा गायनेकॉलॉजिस्ट साठी मिळालं होतं, पण ते गेले नाहीत गरीब लोकांची सेवा करण्यासाठी. आणि मुलं दोन्ही खूप आजारी असायची. माझा छोटा मुलगा स्पेशल चाइल्ड आहे. तर 3 महिने आम्ही त्या दवाखान्यात होतो. बरं, मी म्हणते की त्यांना कॅन्सरचं निदान झालं, मग एकदाही रेडिएशन किंवा जे कॅन्सरची काही ट्रीटमेंट असते ती कुठेही त्या तुम्हाला ह्याच्यात दिसणार नाही. जर होतं ना कॅन्सर, मग कॅन्सरच्या ट्रीटमेंट तिथं यायला पाहिजे होत्या मुळात, हा प्रश्न. पण मी तेव्हा खूप पॅनिक झाली होती. म्हणजे मी जवळजवळ 3 वर्ष प्रचंड डिप्रेशन मध्ये होते. खूप वाईट काळ काढलाय. म्हणजे कितीतरी वेळा मला आत्महत्याचा नवरा गेल्यानंतर विचार आलेला. तुम्ही पुस्तक वाचा तेव्हा तुम्हाला कळेल की काय नेमकं झालंय सगळं. तर फसवा-फसवीचा पहिल्याच दिवशी प्रकार झाला होता. आणि त्यानंतर किती फसवणार होते, म्हणजे रोज जवळजवळ 20 ते 25,000, कधी 30-30,000ची बिलं करायची. पेशंट तर म्हणजे शेवटच्या टप्प्यावर असेल होता म्हणजे. पण त्यांनी आम्हाला एक दाखवलं होतं चित्र निर्माण करून की तुमचा पेशंट बरा होणार आहे आणि तो ह्यातनं पूर्ण बरा होणार आहे, याची खात्री दिली होती. आणि त्यामुळे ना सर आम्ही कधीच, मी तर हार मानली नव्हती. म्हणजे खरं तर ह्या पुस्तकात तुम्हाला तुम्ही जेवढं डीप वाचायला जाईल ना, तर तुम्हाला सगळंच कळेल की किती अन्याय झाला ह्या डॉक्टरवर. माझा नवरा म्हणूनच नाही मी म्हणत आहे, तर एका डॉक्टरवर इतका, म्हणजे मी जेव्हा पैशांची खूप गरज लागत होती, तेव्हा मी वरती त्यांचं एक ऑफिस असतं ना, ऑफिसला वरती जाऊन रिक्वेस्ट केली होती, अर्ज केला होता की आम्हाला अग्रीम नावाचं एक हे मिळतं. आधीच आपल्याला एखादा मोठा आजार असेल तर त्या पेशंटला अग्रीम नावाचं एक तो मिळतो. तर त्यासाठी मी अर्ज केला होता, पण तो मला गव्हर्नमेंट कडनं सुद्धा 1.5 महिने, म्हणजे शेवटपर्यंत सर मिळाला नाही अग्रीम सुद्धा. आणि त्याच माझ्या नवऱ्याने इच्छा भरून मागितली, कारण कुठूनच मदत येत नव्हती. आणि खूप खूप बॅड पॅच मधनं आम्ही चाललो होतो, पण मी शेवटपर्यंत दाखवलं नव्हतं की आपण खूप बॅड पॅच मधनं जातोय. मी नवऱ्याला खोटं सांगितलं होतं की 25 लाखाचा चेक भरून आलाय, गव्हर्नमेंटने अग्रीमने दिलंय आपल्याला, आणि त्यांना रिलॅक्स केलं होतं. पण ज्या दिवशी हे माहित झालं त्यांना की कुठूनच मदत येत नाही, बायको सगळीकडे सरकारला भीक मागत्या, लोकांना भीक मागत्या, आणि त्याच दिवशी त्यांनी, तो दिवस होता सण वटपौर्णिमेचा, आणि त्याच दिवशी माझ्या नवरीने इच्छा भरून मागितलंय, मला न्याय हवाय, न्याय. मी 7 वर्ष, मागचे 7 वर्ष झोपलेली नाही. एक खर्च मी काढलाय खूप वाईट अवस्थेत. आणि मागच्या वर्षी माझा वाढदिवस होता. माझा छोटा मुलगा तो स्पेशल चाइल्ड आहे, आणि माझा 50वा वाढदिवस होता. मी खूप अपसेट होते त्या दिवशी. माझा पोरगा रात्रभर रडलं. आणि त्यानंतर मी शपथ खाल्ली की मी ही गोष्ट लिहिणार आहे, आणि मी 1.5 महिन्यात ही गोष्ट लिहिली. कारण मला ही गोष्ट मांडायची होती, कारण माझ्या आत खूप खूप साठलं होतं. करण्यात काही करू शकत नव्हते, कारण ती राजीव गांधी योजना आहे ना, ती गरीब लोकांसाठी येलो कार्ड असते त्यांच्यासाठी होती. आणि ते धडपडत होते की या बाईला मदत मिळायला पाहिजे, कारण मी ज्या त्रासात होतो तिथे त्यांना जाणवत होतं ओमप्रकाश शेटे साहेबांना. आणि अच्छा, ओमप्रकाश शेट्टेनी तुम्हाला या सगळ्या प्रक्रियेचा भाग ओमप्रकाश शेट्टे होते, कारण ते हो अजूनही होते, मुख्यमंत्री 100%. आणि आणि आपली त्यांचा उल्लेख महात्मा आहे फुले पुस्तकात सुद्धा महात्मा सर. फुले योजनेचं काम बघतात ते आता. हो ना. आणि त्यांनीच मग खूप जोरावर प्रेम करणारी लोक खूप आहेत आम्हा दोघांबरोबर, कारण माझ्या नवऱ्याचं कामच तेवढं होतं सर. खूप ग्रेट होतं. म्हणजे माणूस म्हणून पण आणि डॉक्टर म्हणून प्रचंड ग्रेट पण हे माणूस होतं. 35 लाख रुपये तुम्ही 3 महिने रुग्णाला भरत होता, तेव्हा तुम्ही स्वतः रुग्णालयाला कधी विनंती केली होता का, माझं बिल तुम्ही कमी करा, तुम्ही चॅरिटेबल मध्ये आहात म्हणून?
हो सांगितलं होतं, पण तसं काय करता येत नाही ते म्हणत होते. मी जाऊन भेटले हा होते बरेच. धक्कादायक आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो संगीताताई, काल पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर न देता डॉक्टर केळकर निघून गेले आणि तेव्हा तेव्हाही मला वाटतं असेच प्रश्न. केळकरच डॉक्टर होते. मी तेव्हा पण त्यांना जाऊन भेटली होती. केळकर डॉक्टर डॉक्टर. केळकरांनी तुम्हाला काय सांगितलं? पैसे काय कमीच करत नव्हते सर आणि भीतीनं ना मी पैसे कुठून तरी गोळा करून आणायचे आणि भरायची, कारण दुसऱ्या दिवशी मेडिसिन द्यायचे नाही तो. मला माझा नवरा कसल्याही परिस्थितीत पाहिजे होता. मी 11.5 लाख रुपये आमच्या पुन्हा एकदा मी तुम्हाला हा प्रश्न विचारतो. मला कळतंय तुमचं दुःख किती मोठं आहे. पण तुम्हाला रुग्णालयात दुसऱ्या दिवशी औषधं दिली जायची नाही? जायची नाही. पैसे नाही भरले की औषधं द्यायचे नाही. त्या भीतीनं मी कुणाकडनं तरी पैसे उसने घ्यायची. असं द्यायचेच नाहीयेत. मग मला मी भीतीनं करायची सर कुठून तरी मॅनेज. कुठल्या तर मैत्रिणीला फोन करायची. मी तुमच्या पाया पडते, पण मला आता 2-3 लाखाची गरज आहे. मी हे बरे झाले की तुमचे व्याजासह सगळे पैसे परत करते. आणि मग मैत्रिणी द्यायच्या सर. कारण माझ्यावर प्रेम करणाऱ्या मैत्रिणी खूप चांगल्या होत्या. त्यांनी जवळ-जवळ मला 12-13 लाख रुपये दिले. 11.5 लाख रुपये मी आमच्या हे असतं ना फंड पीएफ. असतो प्रॉव्हिडंट फंड त्यातनं काढले होते. आणि बऱ्याच लोकांकडनं म्हणजे मुलांना मित्रांकडनं वगैरे असे उसने घेऊन आम्ही 35 लाख रुपये भरले होते. आणि शेवटी जेव्हा माझ्याकडे पैसेच नव्हते ना, तेव्हा मग भीती वाटायची की आता पुढे हे औषध थ्रेट सुद्धा देत नव्हती निवडून मी त्या रात्री दुपारी 3 वाजता डिक्लेअर केलं गेले म्हणून. पण त्यांनी आम्हाला प्रेत द्यायला तयार नव्हते. मग मी ओमप्रकाश शेट्टींना माझ्या मुलाला फोन केला आणि सांगितलं की प्रेत द्यायला तयार नाहीयेत म्हणून, आम्ही 5 लाख रुपये आमच्याकडे नाहीयेत. तर ते नाही देतच नव्हते. मग ओमप्रकाश शेट्टी सरांनी फोन केला त्याला रुग्णालयाला. गेल्यानंतर सुद्धा मला खूप दिवस त्रास दिलाय त्या लोकांनी सर. पैसे भरा, पैसे भरा. मी म्हणायची की तुम्ही माझा माणूस आणून देतो. मी माणूस आणून दिला की मी 5 नाही 50 लाख रुपये तुम्हाला देते, पण माझ्या नवऱ्याला आणा. कारण मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही सर. मी खूप खूप वाईट. त्या दिवशी जेव्हा ओमप्रकाश शेट्टींनी मध्यस्थी केली तेव्हा मृतदेह हात ताब्यात दिला सर आमचं. 18 तारखेला दुपारी जाहीर केलं गेलेत म्हणून. आणि त्यानंतर आम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता मिळाली बॉडी. संध्याकाळी देणार होते, पण बिल भरा म्हणत होते आणि आमच्याकडे पैसे नव्हते म्हणून ते द्यायला तयार नव्हते. मग तुम्ही पैसे शेवटी ओमकार. त्यांनी मला खूप वेळा त्रास दिलाय फोन करून की 5 लाख रुपये भरा म्हणून. पण मी तेव्हा त्यांना सांगत होते की तुम्ही माझा माणूस आणून द्या आणि 5 नाही मी 50 लाख रुपये दे. मी ओमप्रकाश शेट्टींना मग फोन करून सांगायची सर मला फोन येते, तुम्ही जरा बघा माझ्याकडे पैसे नाही. ते नाही दिले सर. ओमप्रकाश शेट्टी म्हणाले की द्यायचे नाहीत मॅडम पैसे तुम्ही. हो पेन्शन वगैरे मिळाली. मेडिकल बिल पण नंतर मिळालं, पण त्यासाठी पण खूप खेपा माराव्या. 22 लाख मिळाले आणि रक्ताचे वगैरे ते काही देत नाहीत असं म्हणाले. ते पण पेन्शन चालू आहे आणि पेन्शन फक्त चालू आहे मला. कारण तिथून वरून हे आहे की क्लास 1 अधिकाऱ्याच्या फॅमिलीला नोकरी वगैरे मिळत नाही. त्यामुळे ते क्लास 1 असल्यामुळे मला नोकरी वगैरे नाही. आम्ही चिपळूणमध्ये आमची WSW संघटना आहे त्याच्या हे डॉक्टर कांचन मदारे. तर आमचा विचार आहे की म्हणजे आम्ही करणारच आहोत की हे जे सगळीकडे चालू आहे म्हणजे नैतिकतेचा ऱ्हास, म्हणजे नैतिकतेचा ऱ्हासच होत चाललाय ना. तुम्ही पेशंट पैशासाठी पेशंटच्या जीवाशी कसे खेळताय. म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्याच लोकांसाठी एक सबक असला पाहिजे डॉक्टरांसाठी किंवा हे जे मोठे मोठे हॉस्पिटल्स आहेत की तुम्ही पैसे मिळवण्यासाठी जो नैतिकतेचा ऱ्हास चाललाय तो कुठेतरी थांबला पाहिजे. कारण मी अनुभवलेल्या डॉक्टर ईश्वर सेवा, रुग्णसेवा ही ईश्वर सेवा म्हणून ज्या माझ्या नवऱ्यानं सेवा केली, तसे डॉक्टर समाजात यायला पाहिजेत आणि सामाजिक स्वास्थ्य चांगलं असलं पाहिजे, सामाजिक स्वास्थ्य असं मला वाटतंय. आणि ही लुटालूट आहे किंवा हे जे काही चालू आहे सगळं पैशांसाठी ते कुठेतरी थांबलं पाहिजे. कुठल्या माणसाला पैशाअभावी इच्छामरण मागायला लागू नये असं मला मनापासून वाटतंय. शेवटी माझ्या ह्या सगळ्याला कंटाळा आहे डॉक्टर की कुठून मदत येत नाही. हे ऑपरेशनवर ऑपरेशन 3 ऑपरेशन केली आणि छोटासा होता स्पॉट. खरंच तर काही झालं नसतं मी जर टाटाला वगैरे जर गेले असते, पण माझं बॅड लक असेल किंवा हे सगळं भोग असतील माझ्या नशिबात म्हणून मी दीनानाथमध्ये गेली. पण असं कुणा बाबतीत घडू नये असं मला मनापासून वाटतंय. माझ्या बाबतीत जे घडलंय ते कुठल्या जगातल्या कुठल्याच महिलेसोबत असं व्हायला नकोय असं मला मनापासून वाटतंय. म्हणूनच मी हे पुस्तक लिहिलंय खरं तर. आणि हे पुस्तक आपण हिंदी इंग्लिशमध्ये करतोय.